शेखर माझा ऐक, तुझ्या बायकोला मूल पाडायला सांग. काय बोलायला तुम्ही? मातोश्री आमच्या रुपालीने एवढी खुशखबर दिली आणि तुम्ही काय बोलायलाय? कसली खुशखबर? मुलगी आहे तिच्या पोटात. म्हणून काय झालं? मला मुलगा पाहिजे, या घराचा वारसदार पाहिजे. हो, मुलगी पण वारसदार असतेच की. ज्या घरात मुलगा असतो त्या घरात खुशी असते आणि ज्या घरात मुलगी असते त्या दोन्ही घरामध्ये खुशी असते. ओ, मला प्रवचन नका सांगू. आम्हाला मुलगा पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो काय करताय असं? मुलगा आणि मुलगी काय फरक आहे? तुम्ही एवढ्या बुरसटलेल्या विचारांच्या असाल असं वाटलं नव्हतं आमसनी. अगं व्याज बट्ट्याचा धंदा करून गोरगरिबांचं रक्त पिणारी तू तू मला शिकवणार? अगं कष्ट करणारी लोक हाय आम्ही आणि तू लोकांना फसवणारी सावकार. मला नाही शिकवायचं. हा काकी, मातोश्रीविषयी बोलताना जरा शांत. त्या काय कोणा बळजबरी करत नाहीत. या पैसे घेऊन जा म्हणून. ज्यांना गरज असते ते येतात, पैसे घेऊन जातात आणि खुशी खुशी परत करतात. त्यामुळे इथून पुढं मातोश्रीविषयी बोलताना विचार करून खरं आणि नीटच बोलायचं. एक मिनिट दादा, हा गुंड तुझ्या देखत आपल्या आईचा अपमान करतोय आणि खबरदार हा. माझ्या शंकरविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. काय खोटं बोलला तो? हा, बँक 8 ते 9% लोकांना कर्ज देते आणि ज्यांना बँक कर्ज देत नाही त्यांना आम्ही देतो फक्त 2%. का तर आम्हाला शेतकऱ्यांची काळजी आहे म्हणून. आणि तुम्ही व्यापारी दलाल लोक 100 रुपयाचा माल 500 रुपयाला विकता, ते पण खोटं बोलून. यात कसले आले ग कष्ट? मातोश्री प्लीज जरा शांत व्हा. शेखर, तू माझ्या मातोश्रींना का गप्प राहायला सांगतोयस रे? आधी तुझ्या आईना बोल, सुरुवात त्यांनी केली. सुरुवात मी नाही तूच केली आहेस. तू जेव्हापासून या घरात आली आहेस ना तेव्हापासून सुरुवात झालेली आहेस. अपशकुनी आहेस तू, अपशकुनी. हिम्मत कशी झाली माझ्या पोरीला असं बोलायची? ठेवून जा तुझी बॅग नाही. मातोश्री थांबा. बस, आता हे लग्न मोडलं म्हणून समज. शंकर दादा, आज तुमच्या लव्ह स्टोरीचा जाहीरनामा जाहीर करून टाका. शंकर दादा, तुमची चोरणी थांबायला तयार नव्हती, निघाली होती. तिचं काय काय अडचणी सांगत होती मला. मग मी पण डोकं लावलं. मग हो, मी तिला काय काय सांगितलं माहितीये का? तुम्ही गुंड प्रवृत्तीच्या आहात, तुम्ही तिला ब्लॅकमेल करणारे, तुम्ही तिच्यावर केस ठोकणारे, असं काय काय सांगितलं. तुम्ही काळ्या मनाचे आहात हे पण सांगितलं माहितीये का तिला. आता थांबले आतमध्ये, बघितलं डोकं. आत्ता कुठं लव्ह स्टोरी बाळसं धरायला असं वाटत होतं. कोळसं उडून मोकळा झाला असा आहे. अहो पण शंकर दादा तुम्हीच बोल ना, काय बाय बोल. जिरली आमची साहेबा, जिरली. चला कोळस बाजूला सारून येऊ. चला. शनी तिसऱ्या स्थानी, राहू कोपऱ्यात. रिस्क आहे शंकर दादा. अहो शंकर दादा, या साहेबांना आधीच तुमचा सातबारा खराब केलाय. आणि मंगळ तिसऱ्या स्थानी आहे, राहू केतू कोपऱ्या कोपऱ्यात. अवघड आहे. याचं कुठं ऐकतो शंकर दादा? तुमच्या मनात जे आहे ना ते वहिनींना सांगून टाका. दे धडक बे धडक. नाही डंबेल नाही बाबा. हे माझी एकट्याची पत्रिका असते ना, ते दे धडक बे धडक ठीक आहे. लव्ह स्टोरीच्या बाबतीत रिस्क नाही घ्यायची आपल्याला. जा साहेबा, सांग म्हणा घेतली केस माग. हो शंकर दादा, ते लव्ह स्टोरी काय? माझं नाव कळलं नाही पाहिजे. जा आता. लव्ह स्टोरी काय? मॅडम तुम्ही गेलात तरी चालेल. त्या माणसानं केस मागे घेतली. पण मगाशी तर तुम्ही मगाशी मी म्हणालो की तो काळ्या मनाचा आहे, पण तो माणूस खरंच भल्या मनाचा निघाला की हो. काही हरकत नाही, तुम्ही गेलात तरी जाऊ शकता तुम्ही. नक्की? हो या.
आधी हे आटपतो काम, नंतर तुमचं. आता काय पोलीस स्टेशन खाली करायला आलायस? नाही नाही मग कशाला आलायस? सर, हा एक नंबरचा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता ह्याला अटक करा. नाही 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 नाही, काय नाही काय नाही, तुझ्यासारखी माणसं जन्माला येतात ना तिथंच चुकतं. सर, मी तुम्हाला सांगते ना, ह्याला अटक करा तुम्ही. तुझ्यासारख्यांची खरी जागा ना तुरुंगातच आहे. नाही नाही, एकदा माफ करा वहिनी. परत वहिनी? पाणी. तू तू काय राडा गेला काय? हा, राडा गेला तू? हा? अहो, तुम्हाला माहित नाही, हा गुंड प्रवृत्तीचा गुंड आहे. तुला तर बघतो मी. तू आज चल पहिले, तू आज चल बघतो मी याला. तू चल, दाखवतो तुम्हाला, थांब. चल आज चल.